जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये IMPSचे फायदे म्हणजेच ॲडव्हान्टेजेस ऑफ IMPS विषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, MMID आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून निधी हस्तांतरण केले जाऊ शकते. दुसरा फायदा IMPSचा IMPS सुरक्षित आणि किफायतशीर आहे. IMPSचा तिसरा फायदा IMPSमध्ये लाभार्थीच्या खाते क्रमांक आणि IFSC बद्दल माहिती असणे अनिवार्य नाही. जर तुमच्याजवळ लाभार्थीचे खाते क्रमांक आणि IFSC नसेल तरी तुम्ही IMPSद्वारे पैसे पाठवू शकतात. IMPSचा पुढचा फायदा IMPS मोबाईल फोन, इंटरनेट बँकिंग आणि ATMवरही वापरता येतो. चौथा फायदा IMPS दिवसाचे 24 तास आणि सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध आहे. IMPSद्वारे तुम्ही सुट्टीच्या दिवशीही पैसे पाठवू शकता. IMPS वापरून लाभार्थीच्या खात्यात काही सेकंदात पैसे जमा होतात. त्यानंतर पुढचा फायदा IMPS तुम्हाला डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची पुष्टी SMS द्वारे तत्काळ देते. ग्राहक आंतरबँक तसेच आंतरबँक पेमेंट तुम्ही करू शकतात IMPSद्वारे. IMPSद्वारे तुम्हाला बघा, त्यांना IMPSद्वारे 2 लाख रुपयांपर्यंत हस्तांतरित करण्याची परवानगी आहे. IMPSद्वारे तुम्ही 2 लाखांपर्यंतची रक्कम पाठवू शकतात. 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वेगळं त्या ठिकाणी पर्याय वापरावा लागतो. IMPSमध्ये निधीच्या व्यवहारावर किमान रकमेची मर्यादा नाही. तर बघा, IMPSच्या याच्यामध्ये तुम्हाला निधीच्या व्यवहारावर किमान रकमेची मर्यादा नाही, परंतु कमाल रक्कम 2 लाखांपर्यंत तुम्ही हस्तांतरित करू शकता. काही बँका IMPS व्यवहारांसाठी फक्त ₹5 प्लस GST शुल्क आकारतात. शहरातील बँका सारख्या काही बँका IMPS हस्तांतरणासाठी शुल्क आकारत नाहीत. नंतर IMPSचा पुढचा फायदा, तुम्ही ATM, नेट बँकिंग, SMS, USSD आणि मोबाईल ॲप्लिकेशन यासारख्या विविध माध्यमांद्वारे निधी हस्तांतरित करू शकता IMPSद्वारे. पुढचा फायदा IMPSचा IMPS मनी ट्रान्सफर NRI ग्राहकांसाठी NRI खात्यातून भारतीय रहिवाशाच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर बघा, IMPSचा फायदा, ते दिवसाच्या कोणत्याही वेळी व्यापारी पेमेंट करू शकतात आणि पैसे पाठवू शकतात. अशा पद्धतीने IMPS विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर IMPSमध्ये व्यवहाराची मर्यादा बँकेनुसार बदलू शकते, हे सुद्धा लक्षात असू द्यायचे. ही एक IMPSचा तोटा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, IMPSचा तोटा काय, व्यवहाराची मर्यादा बँकेनुसार बदलू शकते. तर अशा पद्धतीने IMPSचे आपण फायदे आणि तोटे पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.